कोणगावच्या अड्ड्याने दिसलं मथुर आणि कॉकटेल. आज पण मॅच पहिल्याच राऊंडला हरली. तर झाला गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे. सकाळी 6:30 वाजता रेडी झालो, बुट्टा बिट्टा घातली मस्त ना, निघलो प्रॅक्टिसला जायला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. डायरेक्ट पोचलो ग्राउंड मध्ये. गावातली वरिष्ठ मंडळ आपला खेळ पण चालू नव्हता आला, पण त्यांच्या 2 राऊंड मारून झालं. त्यांना काही नाही बोलता आपला खेळ पण समाप्त झाला. आज थोडा प्रॅक्टिस लेट झाली. 8:30 वाजला. घरी येऊन बघता होतं का एक साईडची छाती फुगली नाही, एक साईडची दबली. जसा का घाटाचा रस्ता असा काम झालता. काहीच मॅचला जायला रेडी झालो ना, बघता तो काही सकाळीच जावला होता. आज संडे तर आपला उपवास, मग आपण काही तिथं हात घालायला गेलो नाही. जवल्याला बाय बाय बोललो ना, बाहेर आलो तर बघता काही नंबर प्लेट तुटली का तोरली काही समजलाच नाही. कसा काही काम 25 लगे मामाला घेऊन निघलो मॅचला जायला. आज प्लेयर कमी होतं म्हणून काही नाही करता सगळ्यांना जमा केले ना, पोचलो एकदाचा टॉर्चरवाला. बघता होतं काय विषय कोण ना, ट्रॉफी गोल असा बोलता लगेच चाला बाय बाय बोललो ना, मैदानात उतरायची तयारी चालू झाली. काहीच नाही बोलता मॅच हरलं ना, मी लगेच गाणी रचला. मग मॅची ना जायचा, हरू नाही यायचा. सध्या आमच्या टीमचं प्लेयर जमा होत नाही, मग काही मॅची बरोबर नाही होत. तसाच लगेच शर्तीनं जायचं होता, मग सनस्क्रीन चोलून घेतला अख्ख्या चेहऱ्याला. काही कम्फर्ट झोन मध्ये येऊन तयारी केली ना, घातला गॉगल, बांधला रुमाल. लगेच पोचल्या बघता होतं काय फाटीन पाणी आलं तर खारीचा, असं वाटतं फाटी भरतं काय पाणी. खालती गेलेल तर मथुर आणि कॉकटेलची कार्बन कॉपी दिसलेली. तर बैलांची नाव माहिती असतील तर कमेंट करून सांगा. तसाच सुट्टीला लई गर्दी होती ना, गाड्या कमी ना पब्लिक जास्त होती. तिथं पिंट्या भाई पण होता. काहीच नाही बोलता लगेच टिंगी व्हायची गाडी सुटली ना, लगेच पोचल्या बघता होता गुलाल झाला. महबूबाने टिंगीला अभिनंदन बोलून त्यांना भेटलेल्या बालदीचा आनंद घेऊन श्यामा आणि छोटा श्यामा यांची पण गाडी सुटली. त्यांची पण गाडी लगेच तिकडं पोचल्या बघता होतं काय डावी साईड विजयी. मग लगेच त्यांच्या अंगावर टाकला गुलाल. काहीच नाही बोलता लगेच कुल्फीवाला भाई आलता, त्यांच्यापेक्षा घेतल्या कुल्फ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या सगळे खायला घेतले. काहीच नाही बोलता गुलाल झाले. मग कलिंगड पण आलता, मग काय विषय खोल लगेच कलिंगड पण खायला घेतला. कालुनीचं जोरात टाकलेलं नुसते 4-5 कापा देऊन कोल्या. तसंच 200-100च्या स्पीडला आम्ही घरच्या रस्त्याला आलो ना. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.